भंगातून उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल
सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पृथिप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना सेवा दीन दुर्बळाची देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या भूतलावर होत असलेल्या काल्याचं वर्णन आणि महात्म्य प्रकट करतात। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण मोतीराम महाराज पांचाळ यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा विराट विश्वकर्मा प्रभू जयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव माघ शुद्ध दशमी अशा या 2-3 पर्व काळावरती चालत असणारी आपली श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्याचा आजचा काल्याचा दिवस प्रसादाचा दिवस 7 दिवस आपण भगवंताची सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचं फळ आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज आपल्या पदरामध्ये काल्याच्या रूपाने टाकणार आहेत। विठ्ठल विठ्ठल आणि आजचा हा महत्त्वाचा दिवस म्हणजे विराट विश्वकर्मा प्रभू यांची जयंती आणि या जयंती उत्सवाच्या निमित्तानं
आज आपण एकत्र जमलेले आहोत, काल्याचा प्रसंग आहे। या ब्रह्मांडाची रचना करत असताना भगवंतांनी सगळ्यांकडे अशा प्रकारचं कार्य दिलेलं आहे। ब्रह्मदेवस्य उत्पत्ती ही, ब्रह्मदेवाकडे सगळ्या जगाची उत्पत्ती करण्याचं कार्य दिलेलं आहे। स्वतः भगवान विष्णूंनी आपल्या स्वतःकडे पालनस्य पालनहारम, या जगाचं पालन करण्याचं कार्य भगवंतांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे। आणि या जगाचा संहार करण्याचं कार्य भगवान शंकराकडे आहे। आणि हे सगळं कार्य ज्याचं त्याला वाटून दिलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल वाटल्यास जनरेटर चालू ठेवा गुरु, आता चालू बंद नको। सगळ्या भगवंतांनी ज्याचं त्याचं कार्य भगवंतांनी दिलेलं आहे। उत्पत्ती, स्थिती, लय हे कार्य तिन्ही देवांचं आहे। पण हे करत असताना विशेष जे कार्य ज्या भगवंताचं आहे ते म्हणजे विराट विश्वकर्मा प्रभू। जेवढी जेवढी म्हणून या जगामध्ये कलाशिल्प आहे, जगातले ब्रह्मांडातले पहिले इंजिनियर कोण असतील तरी ते विराट विश्वकर्मा प्रभू। विठ्ठल जगात अनेक इंजिनियर आहेत, त्यांना मला दोष ठेवायचा नाही किंवा कमी लेखायचं नाही, पण सुरुवात जर कला शिल्पाची कुठून झाली असेल तर ते विराट विश्वकर्मा प्रभू। भगवंताची, भगवान शंकराची लंका कुणी निर्माण केली? सुरुवातीला ती भगवान शंकराची होती, पण घेतली कोण? रावणानं। हे ब्राह्मण देव आले, पूजेला बसले, लंकाच मागून घेतली रावणानं। अशी असणारी ती महान लंका, सुंदर अशी सोन्याची नगरी भगवान विश्वकर्मा यांनी निर्माण केलेली आहे। द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाची द्वारका नगरी भगवान श्री विश्वकर्म्यांनी निर्माण केलेली आहे। असं सुंदर त्या द्वारकेचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे। त्या द्वारकेमध्ये जी द्वारका रचली समुद्राच्या पाण्यामध्ये, त्या द्वारकेमध्ये एवढ्या सुखसोयी होत्या महाराज, एवढ्या सुखसोयी, आपोआप सगळ्यांना जे हवंय ते प्राप्त व्हावं। एखाद्याची इच्छा झाली, आता आपल्याला शयन करायचं आहे, झोपायचं आहे, त्याच्याकरता लगेच व्यवस्था। म्हणजे पाहुणे मंडपामध्ये आल्यानंतर त्यांना जे हवंय ते त्यांच्या समोर आपोआप यावं। एवढी कला जर पारंगत असेल तर ते भगवान विराट विश्वकर्मा प्रभू, आज त्यांचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे। विठ्ठल विठ्ठल आणि आज काल्याचा प्रसंग, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्याला भगवंताच्या प्रसादाचं महत्व, भगवंताच्या काल्याचं महत्व वर्णन करून सांगतात। बाबांनो, हा भगवंताचा प्रसाद, हा काला आम्ही सेवन करण्याकरता वारंवार वारंवार जन्माला येऊ। काय करू? वारंवार जन्माला येऊ। कारण जन्म घेणं हे संत महात्म्याच्या हातात आहे।
आपणही जन्माला येतोच, पण आपल्या जन्माला येण्याचं कारण वेगळं आणि संत महात्म्याला जन्माला येण्याचं कारण वेगळं आहे. आपण कशामुळे जन्माला येतोच? वासनेमुळं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बोल चला. वासना शिल्लक राहिली की आपण जीव जन्माला येतो. संतांचं असं नाही, संत स्वतः येतात आणि स्वतः जातात. लक्षात घ्या. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, परिचय देताना सांगितलेलं आहे आम्ही कुठून आलोत? वैकुंठामधून आलोत. स्वतः हा पंचमहाभूताचा देह घेऊन जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जातात, पुन्हा येतात, पुन्हा जातात, पुन्हा येतात. त्यांच्या हातामध्ये जन्म आहे आणि त्यांच्या हातामध्ये जाणंही अशा प्रकारचं आहे. तुम्हाला जन्माला यावं लागतं आणि एके दिवशी पटकुनी मरून जावं लागतं. भगवंताला आणावं लागतं, तुम्हाला यावं लागतं आणि संत महात्मे स्वतः येतात, स्वतः जातात. विठ्ठल संत महात्म्याचं हे लक्षण आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, उपजोनिया पुढती येऊ. त्यांच्या शब्दामध्ये विचार करण्याची आपल्यामध्ये जी क्षमता असावी ती क्षमता आपण ठेवली पाहिजे. नुसतं वाचलं, गाथा वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, त्या शब्दाचे अर्थ आपल्या जीवनामध्ये कधीतरी उतरावेत. नाहीतरी आमच्या ज्ञानेश्वरी वाचून 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 5-6 पानं गळून गेले आमचे वाचून. पण त्या ज्ञानेश्वरीचा अर्थ आपण कळण्याचा कधीतरी प्रयत्न करावा. आमच्या खाली गावामध्ये काकडा चालते महाराज. काकडा दर चातुर्मासाला एक मालिका खराब होऊन जाती, दुसरीच आणावं लागती. विठ्ठल विठ्ठल किती सुंदर आहेत पहा की. आयुष्य जात श्री हरिचा
महाराज लोकायला आता काकडा हरिपाठ नाथ महाराजांचा हे काही पाठ राहिले नाही आता हे नाटाचे अभंग बाळछंद बाळक्रीडा आहे की नाही तारीख घेतल्यावर विचारावं तुम्हाला काय काय पाठ आहे महाराज ते म्हणले आई माझी मायेचा सागर एवढंच पाठ आहे तुला गाडीत घालावं विठ्ठल विठ्ठल म्हणजे संत महात्म्यांनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाला आपण समोर बसवावं आपल्या समोर बसवावं त्याला वाचावं त्याला पाहावं त्याला आत्मसात करावं आणि आयुष्य फार कमी सांगितलेलं आहे आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते स्वर्ण कोटीभी एका क्षणाचं आयुष्य वाढून यमाला तुम्ही मागून पहा एक क्षण सुद्धा आयुष्य तुम्हाला मिळणार नाही त्या एक क्षणाच्या आयुष्याकरता स्वर्ण कोटी समुद्र जर तुम्ही सोनं जरी दिलं स्वर्ण कोटी मुद्रा जरी तुम्ही दिल्या तरीही तुम्हाला एक क्षण सुद्धा आयुष्य सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह कितीही आपल्याकडे संपत्ती असू द्या आयुष्य वाढून मिळणार नाही रावणाकडे खूप संपत्ती आहे ओ विस्तार नको पण आयुष्य मिळालं नाही अनेक असे धनसंपदा लोक आहेत आयुष्य वाढून मिळालं नाही जेवढं आयुष्य तेवढंच मिळणार हा संत महात्म्यांचा जो सगळ्या विषयामधला जो उपदेश आहे तो आपण ग्रहण केला पाहिजे आणि म्हणून संत महात्म्याच्या हातामध्ये आहे उपजोनिया पुढती येऊ आणि आम्ही जन्माला आल्यानंतर काय करू हो
वारंवार जन्माला येऊ. मला सांगा, जन्माचंही दुःख आहे. इकडे लक्ष द्या टाळकरी मंडळी आमची. टाळ तुम्ही जोरात वाजवा गडे. काल्याच्या दिवशी एवढा डिमटाळ कसं व्हावं आता. विठ्ठल विठ्ठल उपजोनिया. आम्ही वारंवार जन्माला येऊ. संत महात्म्याला जन्माचंही भय नाही. जन्माचं भय मोठं किती सांगितलेलं आहे पहा. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. पुढे मांसमळ मूत्र तुझा क्षणोक्षणा हे गर्भातलं किती मोठं दुःख आहे पहा की. मध्ये सगळी घाण घाण आहे आणि पुन्हा जन्माला आल्यानंतर पुन्हा दुःख, पुन्हा जीवनाचं दुःख, पुन्हा या संसाराचं दुःख, गर्भाचं दुःख. किती दुःख आहे. आता एकेरी चालायचं. भरपूर प्रमाण म्हणायचे, पण कसे म्हणायचे आता. एकेरी. ऊन लागाले, आता जेवण करायचे. सगळ्यांचा उपवास 7 दिवसाचा आहे की नाही. काल्याचा दिवस. एकेरी प्रमाण म्हणायचं. खूप प्रमाण म्हणायचे. ते बसलं नसलं तरी आपण बसून घेऊ बरोबर. कारण विश्वकर्मा आहे, इथं हातोडी आहे, सगळं आहे, बरोबर आहे. सगळं करतात आमचे माऊली महाराज. विठ्ठल विठ्ठल संत महात्म्याला जन्माचंही दुःख नाही. संत महात्म्याला मरणाचंही दुःख नाही. लक्षात घ्या. नाही का आपण पहिल्या दिवशी भागवतामध्ये ऐकलं. या जन्माला घाबरून, या संसाराला घाबरून शुकाचार्य महाराज पळायला लागले. जन्माद्यस्य यतोन वयादितरतस चार्थेष्वभिज्ञस्वराट तेणे ब्रह्मरधाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सुधा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. विठ्ठल विठ्ठल चंद्रकांत महाराज भागवतकार लई झालेत हो. एकाला श्लोक विचारला मी, महाराज भागवताचा श्लोक सांगा की एक एखादी. त्यानं म्हणला जन्मांधस्य. हे बघा आता तूच जन्मताच आंधळा झालास आता. ते
अभ्यास करावा महाराज, गुरूंकडे शिक्षण घ्यावं, काहीतरी विद्या प्राप्त करावी, 12-12 वर्ष गुरुची सेवा करावी, तेव्हा काहीतरी आपल्या पदरामध्ये ते सद्गुरू टाकतात आणि नंतर सेवा करावी. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवांना आहे, संत महात्म्याला नाही. म्हणून तुका म्हणे गर्भवासी काय सुखे घालावे आम्हासी. सुखान गर्भवास सहन करतात. कशा करता? गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणून संत महात्म्याला जन्माचं दुःख नाही. तुम्हा आम्हाला जन्माचं दुःख आहे. आणि मग ते जन्म घेऊन काय करतात? काला सेवन करतात. काय अशी काल्याची ताकद असेल पहा की. 7 दिवस सप्ताह झाल्यानंतर, सप्ताह कितीही दिवसाचा असो, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 8 दिवसाचा, महिन्याभराचा, 6 महिन्याचा, 1 वर्षाचा सप्ताह असला तरी त्या सप्ताहाची सांगता मात्र काल्याने होत असते. का बरं? असं काय विशेष आहे त्या काल्यामध्ये? काय विशेष दडलेला आहे त्या काल्यामध्ये? भगवंताची कृपा, संत महात्म्याचा आशीर्वाद आणि आपलं हित दडलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. काल्याच्या कीर्तनामध्ये येऊन बसावं, सगळं पुण्य अशा प्रकारचं प्राप्त होऊन जात. जीवनामध्ये अनेक दोषी मनुष्यामध्ये, मनुष्य जीवन जगत असताना दोष घडत असतात. कुणाकडून मद्यपानाचा दोष घडला असेल. बाबा, इथून पुढे आता मी काल्याचं कीर्तन श्रवण केलेलं आहे, मी मद्यप्राशन करणार नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये मांसाहार घडला असेल, एखाद्याच्या जीवनामध्ये स्त्रीविषयक मोह जडला असेल, पाप कर्म झालेला असेल, त्यांनी काल्याच्या कीर्तनामध्ये येऊन बसावं. भगवंताचं हे अवीट असणारं चरित्र श्रवण करावं आणि श्रवण केल्यानंतर सगळी पापाची मुक्तता भगवंताच्या कथेमुळे होऊन जाते. जळती दोषाचे म्हणायचं असल्यावर कसं म्हणायचं सांगू काय? पहिल्या चालीची बहीण वाटली पाहिजे दुसरी चाल. विठ्ठल विठ्ठल. नसलं तर आमचे माणसं डबल प्रमाण
उचलतात. ह्या चालीचा आणि त्या चालीचा तिळ मात्र संबंध नाही. बोंबा बोंब सगळी विठ्ठल विठ्ठल जळती दोषाचे डोंगर. जीवनामध्ये जेवढे काही दोष झालेले आहेत ते काल्याच्या कीर्तनामध्ये येऊन बसावं आणि ते भगवंताची लीला चरित्र, काल्याचा प्रसंग, संत महात्म्याचं चरित्र श्रवण करावं. त्या योगानं सगळे जीवनातले पाप काय होतात? जळून जातात. दोषाचे डोंगर जरी असले तरीही जळून जातात. आणि ते इथे ऐकल्यानंतर, पाप गेल्यानंतर पुन्हा घरी जाऊन तेच पाप पुन्हा डबल सुरुवात करायची. होय माय, कसं सुरुवात करायची की तिथून पुढे सगळं बंद करायचं आणि परमार्थाला लागावं, भक्तीच्या मार्गाला लागावं. हाच खरा आनंद आहे. पहा, हाच आनंद जीवनामध्ये प्राप्त करून घ्या गड्यांनो. हा संत महात्म्याच्या संगतीतला जो आनंद आहे तो आनंद इतरत्र कुठेही तो आनंद नाही. आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे जे का निज ध्येय योगियांचे आनंद आद्वय नित्य निरामय. ज्या योगी महापुरुषांना हजारो वर्ष तप करून जो आनंद मिळतो तो आनंद एका वारकरी संप्रदायाच्या सात्विक कीर्तनामध्ये होतो. विठ्ठल मी बोलून बोलून शब्द वापरलेला लक्षात घ्या. ऐकू आले की कोरके महाराज? वारकरी संप्रदायाच्या एका सात्विक कीर्तनामध्ये जेवढा आनंद, जेवढी समाधी अवस्था प्राप्त होती ती योग्यांच्या, ऋषीमुनींच्या हजारो वर्ष तपाबरोबरीची आहे. लक्षात घ्या. एवढा हा आनंद इथे मिळत असतो. म्हणून यांच्या संगतीमध्ये काला खाऊ दही भात, दही भाताचा काला संत महात्म्याच्या संगतीमध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. नुसता दही भात कालवला, मुरमुरे दही मिसळले म्हणजे काला झाला का? नाही. तो पोटाची तृष्णा भागवण्याचा काला झाला. पण अंतःकरणाची, मनाची तृप्ती जर भागवायची असेल तर ब्रह्माचं आणि जीवाचं मिलन असावं. जीव ब्रह्म ऐक्याला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व सांगितलेलं आहे. लाही म्हणजे जीव, परमात्मा म्हणजे दही. या दोघांचं मिलन झालं की जीव ब्रह्माचं ऐक्यीकरण होतं आणि परमात्म्याची प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल. हा काला खरा महत्वाचा आहे जीवनामध्ये. लक्षात घ्या. आणि हा काला सेवन करण्याकरता आम्ही संत महात्म्याच्या चरणाजवळ बसलेलो आहोत, त्यांची सेवा करायला लागलेले आहोत, त्यांच्या कीर्तनामध्ये, भजनामध्ये आम्ही बसलेलो आहोत. कशा करता? हा काला आम्हाला खरा प्राप्त करून घेण्याकरता. उपजोनिया पुढती येऊ काला खाओ दही भात. हा काला इथेच आहे महाराज. या पृथ्वी तलावर, या भूलोकावरच हा काला आहे. हा काला इतरत्र कुठेही तो ऐसे
दुसरीकडे कुठेही अशा प्रकारचा नाही. इकडे लक्ष द्या. वैकुंठी तो ऐसे नाही. हा संत महात्म्याचा प्रसाद, भगवंतांनी शुद्ध केलेला हा प्रसाद दुसरीकडे कुठेही अशा प्रकारचा नाही. वैकुंठात नाही. तुम्ही म्हणाल स्वर्गात, स्वर्गात सुद्धा हा काला नाही. स्वर्गामध्ये कल्पवृक्ष आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, सगळ्या काही आहे, पण काला नाही. लक्षात घ्या. कल्पतरू काय करतो? मागेल ते देतो. पण कल्पतरूला जर काला एखाद्यानं मागितला तर ते म्हणते कल्पतरू माझ्याकडेच काला नाही. चिंतामणीला विचारा, काला द्या आम्हाला चिंतामणी. आमच्याकडे नाही बाबा तो काला, तो संत महात्म्याकडे आहे, आमच्याकडे नाही. म्हणून स्वर्गात सुद्धा काला नाही, वैकुंठात काला नाही. मग ब्रह्मलोकात, ब्रह्मलोकात सुद्धा काला नाही. ब्रह्मलोकामध्ये वेद आहेत, शास्त्र आहेत, पण काला नाही. मग कैलासामध्ये, कैलासामध्ये सुद्धा काला नाही. कैलासामध्ये भगवान शिवशंकर बसलेले आहेत, अर्धांगी पार्वती माता बसलेली आहे, गणांचा मेळा आहे, सगळं काही तिथे आहे, पण काला तिथे सुद्धा नाही. मग हा काला कुठे आहे? विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ काला संत संगे. मैंने काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संगे, विशेष हा लाभ संत संगे, वैकुंठी काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, येणा गेले तरी उगा दर 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 म्हणून कडाला नेऊन टाकायचं. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हे मी लिहिलेलं का प्रमाण? संत महात्म्याचं प्रमाण आहे. विशेषः लाभ संत संगे, या संतांच्या संगतीमध्ये हा प्राप्त होतो. म्हणून जीवनामध्ये सत्संगती उद्धाराला कारण ठरते आणि कुसंगती नाशाला कारण ठरते. आपल्या मनावर आहे संगती कुणाची करायची. सत्संगतीला कारण उद्धार आहे, म्हणून संतांची संगत. साधो संग मुपासते हि सततम, धन्यो गृहस्थाश्रमः. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, मिष्टान्नम पानम गृहे. साधो संग मुपासते हि सततम, धन्यो गृहस्थाश्रमः. म्हणून हे संतांचे मोठे उपकार आहेत. त्या संतांच्या संगतीमध्ये आपलं सगळं धन्य होत असतं. लक्षात घ्या. आपलं शरीर धन्य होतं, आपली काया धन होते, आपली वाचा धन्य होते, आपलं मन धन्य होतं, आपला संसार धन्य होतो, आपला सगळं घरदार धन्य होतं. धन्यो गृहस्थाश्रमः. एवढे मोठे संतांचे उपकार आहेत. म्हणून त्या संतांची संगती, आणि त्या संतांच्या संगतीत हा काला
दुसरीकडे हा काला प्राप्त होत नाही, प्राप्त होत नाही. म्हणून तर आमचे श्री संत नामदेव महाराज वैकुंठाला नको मला देवा, नामदेव महाराजाचे बोल आहेत. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी. सर्व काळ हे देवा मला पंढरपूरचा वास दे. पंढरपूर सुद्धा भूवैकुंठ आहे. तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ. म्हणून पंढरपूर साधन ही विषय होऊन गेला आपला कथेत. त्या पंढरपुराची धूळ माझ्या मस्तकाला लागावी, तिथं मी नाचावं बागडावं. संत महात्म्याच्या संगतीमध्ये तो काला मला त्याच ठिकाणी मिळणार आहे भूतलावर. माझा ज्ञान राजा एकच टाळी झाली, झाली 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 झाली. एकच टाळी झाली, चंद्रभागेवर माझा ज्ञान राजा गोपाळजी लयवानी. माझा ज्ञान राजा गोपाळजी लयवानी. एकच टाळी झाली, हे असे गायक वादक आता सहसा भेटत नाहीत बरं का. आज किती मोठा आनंद आहे पहा. आपल्या महाराष्ट्राचं वैभव तालमणी श्री हरिभक्तीपरायण नामदेव केंद्रे आज उपस्थित दरवर्षी कालेला येतात. टाळी वाजवा. श्री हरिभक्तीपरायण राजाभाऊ महाराज नावलगावकर, नामधारक आमचे योगेश महाराज सतत नामचिंतनामध्ये असतात. तसेच आमचे चंद्रकांत महाराज गुरु हेही आज उपस्थित आहेत. कथा जे सुरुवात करून गेले ते काल्यालाच आले महाराज. आमचे सुरेश महाराज गंगनबीडकर, ही सर्व मंडळी अत्यंत प्रेमाची आहे. आमचे दगड सांगवीकर, आमचे कोरके महाराज, आमचे किसन महाराज, सगळी ही कारेगावची मंडळी आमची अत्यंत प्रेमाची. शाहीर सगळी ही लोक दरवर्षी येतात. कारण
या कार्यक्रमावरती सर्वांचं प्रेम जडलेलं आहे. नामदेव महाराज आमचे विणेकरी, वेदांताचार्य श्री हरिभक्तीपरायण बालाजी महाराज पांचाळ, ही सर्व मंडळी दरवर्षी इथे येतात. कारण त्यांचं आपल्या कार्यक्रमावर जडलेलं प्रेम आणि आपल्या सर्वांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम. विठ्ठल विठ्ठल असा असणारा हा काल्याचा प्रसंग भगवान श्री ज्ञानोबाराय गोपाळांना देतात. सर्वांना अशा प्रकारचा हा काला देतात. का बरं देतात? अधिकार पाहून देतात. ज्यांचा अधिकार आहे त्यांनाही देतात. ज्यांचा अधिकार नाही त्यांच्याविषयी संत महात्म्यामध्ये करुणा आहे, दया आहे, म्हणून त्यांना सुद्धा देतात. दया करणे जे पुत्रासी तेची दासाणी दासी, तुका म्हणे सांगू किती त्यासी भगवंताच्या, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे झोवा फुले. सर्वांना ते सारखं प्रेम करतात म्हणून त्यांच्या हाताने तो काला देतात. प्रत्यक्ष भगवान परमात्मा हा काला वाटतोय वाळवंटामध्ये. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि कसा द्यायला लागलेत हो? चटकन खाऊन घेऊ काय हो? प्रश्न विचारला. त्यावेळेला संतांनी सांगितलं, बाबांनो, दिल्या दिल्या सेवन करायचा नसतो. काही माणसाला वाढायला उशीर, लगेच खायला चालू. सगळ्यांची वाढ होऊ द्यावी, पुंडलिकावर द्यावं, एखादी श्लोक घ्यावं. चारा टाकल्याबरोबर कोण खाते हो? जनावर, म्हैस, बैल, गाय. चारा टाकलं की बरोबर चालू करणार म्हणजे करणार. तसं काही माणसं, चपाती वाढली चपातीच खाणार आधी, भात वाढला भात नंतर खाणार. आम्ही वरण भाजी कवा खातोस, नंतर घेतो की म्हणला चाटून. मला प्राप्त झालं एवढंच नाही, परमार्थामध्ये
माझ्या बरोबर सर्वांनाही ते प्राप्त व्हावं. एकमेका देऊ मुखी म्हणून काला एकमेकांना द्यावं. काला वाटू एकमेका सर्वांना हा काला द्यावा. एकटच खाऊ नये नाही का. सुखे घालो हुंबरी तो प्रसाद काला आम्ही सेवन केल्यानंतर तृप्तीचा ढेकर आम्ही देणार आहोत. कारण तृप्ती भगवत प्रेमामध्ये आहे. तृप्ती ही भक्तीमध्ये आहे. संसारामध्ये कितीही संसार केला तरी ही तृप्ती नाही. ही तृप्ती जर मिळून घ्यायची असेल तर परमार्थामध्ये तृप्ती आहे महाराज. तृप्ती शेवट परमार्थामध्ये आहे, संसारामध्ये नाही. संसारामध्ये कुणाचाही शेवट झालेला नाही आणि इथून पुढे होणार नाही. शेवट जर करून घ्यायचा असेल तर परमार्थात यावं आणि आपला शेवट गोड करून घ्यावं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. हे सगळं संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतं. एकमेकाला हे दिल्यानंतर सांगितल्यानंतर प्राप्त होतं. आणि हे काला आम्ही कुठं घेणार आहोत. हा 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 पुढे पुढे आपुल्या पाळीसी भक्तजना अशा प्रकारचे विराट विश्वकर्मा प्रभू आजच्या दिवशी प्रगट झालेले आहेत. सर्वांनी पुंडलिकवर देवाचा गजर करत पुष्पवृष्टी त्या ठिकाणी गुलाल उधळायचा आहे. सर्वांनी उठून उभे राहा, नंतर लगेच बसायचं. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर विश्वकर्मा भगवान रखुमाई आणि कारेगाव दुसरी चाल खडक मांजरी आणि अंडगा कमले
खडक मांजरे आणि हांडगा वैकुंठी का ऐसे नाही वैकुंठी का ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही
सेवन करण्याकरता तुकोबराय बोलतात, हे जे पंढरपूरचं वाळवंट आहे, हा संत मांदीची आळी आहे, त्याच ठिकाणी हा काला आम्ही सेवन करणार आहोत. बरवे, नीट, उत्तम. पहा ना, ही संतांची संगती बरवीही आहे, संतांची संगती नीटही आहे आणि संतांची संगती उत्तमही आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये ज्या संतांकडे, ज्या गुरुकडे आपल्याला जायचं आहे, तो कसा असावा? बरवा असावा, नीट असावा आणि उत्तम असावा, तरच ते आपलं उत्तम होईल. कल्याण होईल, नरकाला जातील दोघही. विठ्ठल विठ्ठल. हा काला संत महात्म्याच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. वेळ बराचसा झालेला आहे. थोडंसं 10-5 मिनिटं आपण भगवंताचं चरित्र सांगू. आज या ठिकाणी आपल्या भागाचं वैभव माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण साहेब दरवर्षी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत, टाळी वाजून स्वागत करा. तसेच आमचे नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण साहेब हेही उपस्थित आहेत. आमचे भीमराव पाटील सरपंच हेही उपस्थित आहेत. या सर्वांचं प्रेम अत्यंत या धार्मिक कार्यक्रमावर असतं महाराज. वेळोवेळेला ते आपल्याला भेट देतात. कुठे काही कमी असली त्या उणिवेची भरून काढतात. म्हणून या सर्वांचं प्रेम आपल्यावरती विशेष आहे. याकरता त्यांचं आगमन, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. विठ्ठल विठ्ठल. भगवंताचं चरित्र आपण दरवेळेस कीर्तनामध्ये ऐकवत, वारंवार ते काय ऐकावं. आता प्रमाण झालं, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, याच्याकरता चरित्र ऐकावं. कर्मणूक म्हणून चरित्र ऐकू नये आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकून तसं वागण्याचाही प्रयत्न करू नये. तसं जर वागायला गेला तर रट्टे खाल्याशिवाय राहणार नाही. वागावं कसं? प्रभू रामचंद्रासारखं एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, अशा प्रकारचं ज्यांचं व्रत आहे ते व्रत आपण आचरण करावं. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाए परिवचन जाए. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाए परिवचन जाई. रघुकुलरीत सदा चली आई. शब्दाला इतकं महत्व होतं, वचनाला इतकं महत्व होतं. आपल्या जीवनामध्ये एवढे वचन झाले, एवढे वचन झाले, एवढे संकल्प झाले, त्या वचनाला सुद्धा लाज वाटायला लागली की आपल्या जवळ राहावं की नाही. विठ्ठल विठ्ठल. आज काल्याचा प्रसंग, भगवंताचं चरित्र उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळात केलेलं उच्चारण करावं बस. भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झालेले आहे. सर्वांना आनंदी आनंद झालेला आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळीकडे उत्सव चाललेला आहे. गुढ्या तोरणे करीती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे. त्या भगवान श्रीकृष्णानं सर्व गोकुळवासियांना आपल्या प्रेमाच्या द्वारा मोहून टाकलेलं आहे.
एवढा माझा परमात्मा सुंदर दिसायला लागलेला आहे. ज्या परमात्म्याकडे त्या गवळणींनी गोपाळांनी पाहावं, ज्यानं त्या परमात्म्याचं दर्शन घेतलं ते सगळे मोहून गेले. पहा, मोहून गेले, मोहून गेले. एवढा सुंदर माझा परमात्मा आहे. पाळण्यामध्ये झोपलेले असताना अनेक लीला भगवंतांनी केल्या. पुतनेचा वध केलेला आहे, मांबळ भटाचा वध केला, अनेक राक्षसांचा उद्धार बाळपणामध्येच भगवंतांनी केला. काग बग रिटा मारिली बाळपणी, अवघे दैत्य खाली पुरविली. कारण त्याच्याकरताच अवतार आहे भगवंताचा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. काय करतात येऊन? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान येतात. साधूचं रक्षण आणि सगळ्या दुष्टांचा नाश करण्याकरिता भगवंताचा अवतार. सगळी दैत्यखाने बुडवली. अनेक लीला भगवंतांनी बाललीलेमध्ये केलेल्या आहेत. रांगता रांगता काही चरित्र आहे भगवंताचं. चालताना चालताना काही चरित्र आहे भगवंताचं. अनेक चरित्र. जेवढ्या वाणीनं बोलावं तेवढं कमी भगवंताचं चरित्र आहे. भागवताच्या दशमस्कंदामध्ये हे भगवंताचं चरित्र फार मोठं विस्तारानं सांगितलेलं आहे महाराज. आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा रांगायला लागलेले आहेत. तळवे तळहाट टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगणात तुम्या देखिला साजनी. सगळ्या गवळणींना त्यांनी मोहून टाकलेलं आहे. सगळ्या गोकुळवासियांचं प्रेम फक्त आणि फक्त एका भगवंतावर रुजलेलं आहे. एवढा मोठा भगवान त्या ठिकाणी दयाळू. सगळ्या गोकुळवासियांचं रक्षण केलं अनेक मोठ्या संकटातून. आणि हळूहळू भगवान चालायला लागले. चालता चालता भगवंतांनी सगळे गोपाळ एकत्र केले. गोपाळांना विचारलं, का रे गोपाळांनो, तुम्ही असे रोड कसे झालात आजच्या काल्याच्या महाराजासारखे? तुम्हाला खायला मिळत नाही का? तुम्हाला काय मिळत नाही का? गोपाळांनी सांगितलं, भगवंता सगळं आमच्या घरी आहे, दूध दही तूप लोणी, पण सगळं आमचं दही दूध तूप लोणी मथुरेला नेऊन देतात भगवंता, आम्हाला काही मिळत नाही. भगवंतांनी सांगितलं, काही काळजी करू नका.
तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे माझ्या मागे या. आज तुम्हाला मी पोटभर अशा प्रकारचं सगळं देणार आहे. भगवंताच्या देण्यामध्येच तृप्ती आहे, लक्षात घ्या. या संसारामध्ये कितीही आपण तृप्ती शोधण्याचा प्रयत्न केला तरी हा संसार, ज्या संसाराचीच अतृप्ती आहे तो संसार तृप्ती काय देऊ शकेल. विठ्ठल विठ्ठल संसार भवसागर, हा अतृप्त असणारा हा संसार आहे. भगवंतांनी स्वतः सगळ्यांना सांगितलं तृप्त व्हाल, माझ्याकडे या. आणि येत असताना गडबड करू नका, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू ढाळे केतुलेनी एक वेळे. ज्ञानोबराय सुद्धा बोलतात परमार्थामध्ये गडबड करू नये, गडबड. तुका म्हणे येथे नचले तातडी, गोडी येईल कळो, किंवा प्राप्त घडी वेळ आल्या वेळ. तो वेळ आल्याशिवाय आपल्याला ते काहीही प्राप्त होत नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, दुसरं काही बोलू नका. परमार्थामध्ये आल्यानंतर याची निंदा त्याची निंदा, यानं असं केलं त्यानं तसं करावं का, ह्यानं मला चालच देणे नाही, याला मला मृदंगच वाजवाय दिलं नाही, यानं आल्यानंतर माझं कीर्तनात नावच घेतलं नाही, इथं नाही. इथे फक्त भगवंता करता यावं. आणि म्हणून इथे दुसरं काही बोलू नका. सगळेजण भगवंताच्या मागे जायला लागले. चोऱ्या केल्या भगवंतांनी, सगळ्या गोकुळवासियांना त्रस्त करून टाकलं. ज्या राम अवतारामध्ये सगळे जे वानर सैन्य होती तेच गोपाळ, त्यांनाच भगवंतांनी काय केलं, तृप्त केलेलं आहे, तृप्त केलेलं आहे. दही दूध तूप लाणी लोणी सर्वांना तृप्त केलं. सगळ्या खोड्या 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 भगवंताच्या घरी आड यायला लागले. सगळ्यांनी सांगायला लागले, आता म्हणू नका, सगळ्यांनी बोलायला लागले गोकुळातल्या स्त्रिया, यशोदे तुझ्या मुलानं फार मोठा आम्हाला त्रस्त केलेला आहे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, आम्हाला त्रस्त करून टाकलेला आहे तुझ्या या बालकानं, या कृष्णानं. म्हणून आम्ही आता गोकुळ सोडून निघून जाणार आहोत. महाराज, आपल्या मुलाचे दोष आईला खरे वाटतच नाहीत महाराज. यशोदा म्हणायला लागली, अगं तुम्हीच याला त्रास देता, या कृष्णाला. तुम्ही लपवणी याची गोटी, लागता याचे ग पाठी, तुमसी ऐशी चरित खोटी, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गोजिरवाणे, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भवरा, तुम्ही लपवून याचा भवरा,
बाळ दिसतंय निर्वाणे मग हा चिडचिड करतो, तुम्ही याचा भवरा लपवता, तुम्ही याला त्रास देता, हा किरकिर करतो म्हणून तुम्हाला त्रास देतो. असं अनेक दिवस गारहाणे आल्यानंतर यशोदेलाही वाटायला लागलं कुछ तो गडबड बोला की आहे, काहीतरी असल्याशिवाय एवढी गारहाणी माझ्याकडे येऊ शकत नाहीत. बाबा खोड्या नको रे, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. बापू आता खूप वेळ झाला, खोड्या करू नकोस. आता काय करू मग आई? तू काय कर, उद्या रानामध्ये जा. या रे तुम्ही गाया घेऊन सारे या तुम्ही गाया घेऊन सारे या रे तुम्ही गाया घेऊन सारे उद्या जाऊन सवे घेऊनी गोधना. भगवान परमात्म्यांनी सगळ्या गोपाळांना सांगितलं उद्यापासून आपल्याला गोधन घेऊन रानामध्ये जायचं आहे. गायीची सेवा करण्याकरता आपल्याला प्रवृत्त व्हायचं आहे. हे भगवंतांनी स्वतः आचरण करून सांगितलं. बरं काय, सगळे लोक म्हणतात गायीची सेवा करावी, गायीची सेवा करावी. खूप महाराज लोक सांगतात गायीची सेवा करा. महाराज तुमच्याकडे गाय? ते म्हणले आपल्याकडे नाही की. स्वतः भगवंतांनी आचरण करून आपल्याला हा संदेश दिलेला आहे. गाय म्हणजे 33 कोटी देवांचं प्रतीक अशा प्रकारचं या कलियुगामध्ये. गायीची सेवा अत्यंत अशा प्रकारची प्रेमपूर्वक करावी. ज्यांच्याकडे गाय नाही
त्यांनी गोग्रास अशा प्रकारचा द्यावा. भगवंतांनी गायीची सेवा केली. गोपाळांना एकत्र करून वनामध्ये गेले, गायी चारल्या आणि ज्या वेळेला दुपारच्या वेळेला भूक लागली ना, जेवण करावं भगवंतांनी. आणि सायंकाळच्या वेळेस मोठे खेळ खेळायचे. कोणकोणते खेळ खेळले हो? सगळे एकदाच खेळ. खेळ मांडीला बरं माता मावल्या. माय काय की तुलाच ठाऊक. हुतुतू, हमामा, विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नानापरी, चिरघोडी हे जुने खेळ होते महाराज. हे जुने खेळ आता सगळे लोप व्हायला लागलेले आहेत. म्हणून या आमच्या नेते मंडळीला विनंती करतोय की एक खेळण्यासाठी आपल्या लोह्यामध्ये काहीतरी आता करा. आता याले जवळ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे जे पूर्वीचे पारंपरिक खेळ होते ते साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या एकत्र. मोबाईल निघालाय म्हणाले साहेब. बरोबर आहे त्यांचं. आता काय करावं. प्रत्येक आई आपल्या मुलाला मोबाईलच द्यायला लागलेली आहे. एक सांगू का, लक्षात घ्या. त्या मोबाईलची लेस इतकी विषारी आहे. लहान लेकराचे डोळे ती मोबाईलची उजेड किंवा आतला जो उजेड आहे ती लेस आहे तो पाहून त्याचे डोळे खराब व्हायला लागलेत महाराज. लहान मुलाचे. माणसाचे तर होतातच पण लहान मुलांना ते सहन होत नाही. म्हणून लेकरांना थोडं कमी मोबाईल द्या. नाही का. हे आम्हाला म्हणतात माता मावले साहेब, महाराज आमचं लेकरू मोबाईल दिल्याशिवाय झोपच ना बग्गा. काय नाही आता तुझा मोबाईलच काढते त्यांना मोठ्यापणी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ही साधनं हुतुतू, हमामा, लगोरी, नाना, चेंडू सगळे खेळ भगवान परमात्मा मैदानी खेळ खेळायला लागलेले आहेत. सर्वांना आनंद द्यायला लागलेले आहेत.
आणि एक दिवस 1:15 वाजता भगवंतांनी सांगितलं, गोपाळांनो आपल्याला उद्या आता काला करायचा आहे. काय करायचं मग भगवंता? तुम्ही सगळ्यांनी शिदोरी घेऊन या, सगळ्यांनी शिदोरी घेऊन या. तुमच्या घरी जे 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 काही असेल ते सगळं एकत्र करून उद्या काय करा, घेऊन या. ठरल्याप्रमाणे सकाळी सगळे गोपाळ लवकर उठलेले आहेत, स्नान केलेलं आहे. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या घेतल्या. भाकर, भाजी, चपाती, भात, दही, दूध, तूप, लोणी, लोणचं, चटणी, जे काही असेल. आताही पोरं पार्टी करतात, लेकर मुरकुलं, डबल रोटी, पाणीपुरी, समोसा. आताच्या सारखं नव्हतं. तेव्हा भाकरी असायची, भाजी असायची, कच्ची भाजी, तेलातली भाजी. सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि दुसऱ्या दिवशी भगवंतांनी सगळ्यांना एकत्र बसवलेलं आहे. लहान लहान गोपाळ समोर बसवले, त्याच्याहून मोठे त्याच्या मागे बसवले, त्याच्याहून मोठे त्याच्या मागे बसवले, सगळ्यात मोठे मागे बसवले. म्हणून समोर ज्याला बसायचं आहे, भगवंताच्या जवळ ज्याला बसायचं आहे, त्यानं काय व्हावं? लहान व्हावं. बोला की लहान व्हावं. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहान गोपाळांच्या समोर भगवान प्रत्यक्ष उभा आहेत. आणि जे थाटर अभिमानी होते ते कुठं बसले? माग पार बुडाला. इथलं मग सांगणं चलो बरं काय तुम्ही मनसाला असं का बोलाले? गोपाळांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, बाबांनो तुमच्या उंचीनुसार सगळ्यांनी बसा. गोल सगळे गोपाळ बसलेले आहेत. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत भगवंतांनी. सुंदर भगवंताचं स्वरूप दिसायला लागलेलं आहे. पिवळा पितांबर भगवंतांनी आपल्या कमरेला धारण केलेला आहे. आणा ते चित्र आपल्या डोळ्यासमोर. भगवंतांनी पिवळा पितांबर धारण केलेला आहे. खांद्यावरती काळी घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे. सगळ्या हातामध्ये आपल्या भगवंतांनी प्रसाद घेतलेला आहे. डोक्याला भगवंताच्या मोर मुकुट आहे. सुंदर पायामध्ये छोटासा जोडा घातलेला आहे. भगवंताचं ते स्वरूप कोटी सूर्यांना, चंद्राला लाजवेल, लक्ष्मीला लाजवेल एवढं सौंदर्य त्या भगवंताचं दिसायला लागलेलं आहे. सगळे गोपाळ भगवंताकडे पाहायला लागलेले आहेत. भागवतानं मोठं गोड सांगितलंय देवा. विभ्रद वेणुं जटर पठयोः शृंगवेत्रे च कक्षे वाणे पानोमश्रुफलम् तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केलीही. असा प्रसाद भगवंतांनी सगळ्या गोपाळांना वाटला. पुंडलीक वरदा. आजच्या या कार्यक्रमाचे उपस्थित आमचे परम स्नेही शरद पाटीलजी पवार हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सप्ताहवतीच्या वतीनं त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. आता काल्याचा अभंग होईल, दहीहंडी होईल, तदनंतर चाल होईल. 1-2 चाली होतील आणि चालीमध्ये सर्व या नेते मंडळीचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार होणार आहे. चाल म्हणत म्हणत सत्कार होईल बरं का. विठ्ठल जय जय विठ्ठल,
कंठी धरिला कृष्णमणी अवभाजने प्रकाश गोपाळ सावकार
12 एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणे आमच्या गुरुनाम गुरु यांचा उत्सव आम्ही तीर्थक्षेत्रावर करत असतो. श्री संत गोरोबा काका महाराज माऊली महाराज उमरजकर यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्तानं वर्ष 3रं आहे यात्रेचं. तीर्थयात्रा निघणार आहे. लोहा, शेगाव, लाडकी बहीण मुक्ताईनगर, ओंकारेश्वर, नर्मदा स्थान, उज्जैन, आग्रा, ताजमहल, गोकुळ, मथुरा, वृंदावन, अयोध्या आणि मोक्ष स्थान असणारी वाराणसी, काशी या ठिकाणी जाऊन तिथे 7 दिवसाचा सप्ताह, 8 दिवस, काल्याच्या दिवशी 8 असा हा 17-18 दिवसाचा प्रवास आपला आहे. ज्या सद्भक्तांना आमच्यासोबत दरवर्षीप्रमाणे यायचं असेल त्यांनी तात्काळ आपलं या ठिकाणी रिझर्वेशन करून घ्यावं ही सर्वांना विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल.